सर आम्ही पोहोचलोय बालगंधर्व रंग मंदिरामध्ये आणि कोइन्सिडन्स असा की इथं आम्हाला कोण भेटले, माझ्या कलादर्शन पुणे मधला खूप जुना मित्र ज्यांनी सगळ्यात सुरुवातीला यशोदा हे कॅरेक्टर केलं होतं, संदीप. मस्त, खूप छान. आणि पोचले आम्ही, अचानक भेट झाली, यांच्याशी बोलतो जरा, मग बाकीच्या गप्पा मारूयात आपण. सो हॅलो गाईज, आपली बातमी आली आहे पेपरमध्ये सुद्धा. बघू शकता तुम्ही इथं पेपरमध्ये बालगंधर्व. कसलं भारी फील असेल ना, मस्त मजा वाटते. हा आमचा साहजी शृंगार कक्ष 3 म्हणजे मेकअप रूम असते, ती असते अशी अशी मेकअप रूम असते. इथं असतात लाईट्स, इथं बसून मेकअप करायचा छानपैकी, व्यवस्थित दिसतं. थोड्याच वेळात तयारी चालू होईल इथली. आमचा नाश्ता आलाय. प्रयोगाच्या आधी आम्ही मस्त पोहे खातो असे छान. मला आवडणारे पदार्थ मी नेहमी खातो. 100% नाश्ता आलाय. आता आम्ही नाश्ता करतो, मी पण नाश्ता करतो आणि मला तर पोहे लय आवडतात. आमची इथं तयारी चालली, रिया मेकअपला बसली आहे मस्तपैकी. आणि हिला तुम्ही भेटला नाही तर आता हिला विचारूयात, कसं वाटतंय तुला? तुझं पहिलं नाटक आहे, बालगंधर्वच्या इथं आहे. सगळेजण म्हणतात, आमची खूप इच्छा होती, माझी तर पहिलीच वेळ आहे, पण खूप छान वाटतं. ओके, इथं तयारी चालली आहे मस्तपैकी. शेवंताबाई चहा पितात. प्या प्या प्या, आहो प्या हो. तुम्हाला कसं वाटतंय? याच्या आधी कधी आलता का? कुठला प्रयोग नाटक काय? नाही बालगंधर्वला. मग कसं वाटतं आज एक्सपिरियन्स? थोडासा आम्ही एवढे एक्साइटेड आहोत हे बघून. कसं वाटतंय? मस्त. ओके, मस्त चहा पितोय आता. हा आमचा सिनेमॅटिक सोहेल आहे. सोहेल इनामदार अशी एडी, सोहेल एडीच. आणि मी सुप्रिया. हा, ते तुम्हाला सगळे जग ओळख. चाय बोलू चाय, चाय बोलू चाय. मस्त. तुम्ही ओळखला असेल, त्या दिवशी आपण नाटक बघायला गेलतो, त्या नाटकाचे दिग्दर्शक आज मस्तपैकी पोहे खाताय तिथं. त्या दिवशी नाही ओळख देतो. अहो नाही राव, तुमच्यासाठी एवढ्या लांबून आलतो ते नाही दिसले. आणि त्या दिवशी काही बोलणं झालं नाही म्हणून आज सर भेटलेत निवांत मस्तपैकी. असे का? काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही. मस्तपैकी एंट्रीला रांगोळी काढली आहे, सर्किट नाना लाईव्ह शो. भारी वाटते, खूप सुंदर रांगोळी काढली आहे आणि अजून काम चालूच आहे. ताईंनी ती रांगोळी काढली मस्त, खूप सुंदर अशी रांगोळी काढली एंट्रीलाच इथं. मस्त वाटतंय, आम्ही सगळी ती रांगोळी बघतोय आणि छान वाटतंय. सूरज सरांचं एवढं मोठं नाव बघून अभिमान वाटतंय की माझा मित्र आज इथं झळकलाय, उद्या मोठ्या पडद्यावरती लवकर झळकू दे अशी ईश्वरचंदी प्रार्थना. हे थिएटर आहे, इकडं तयारी चालली आहे आणि थोड्याच वेळात हे गच्च भरणार आहे थिएटर. इतकं भारी वाटतंय ना, मस्त तयारी चालली इथं सगळ्यांची. ही अशी तयारी चालू असते आमची सगळ्यांची. सगळे सगळ्यांच्या कामात बिझी आहेत आणि परफेक्ट काम करत आहेत सगळे. सर आज थांबल्यात, हात कमरेवर ठेवून मस्तपैकी देखरेख करतात सगळे, कसं चाललंय काय चाललंय. अहो 100% गच्च भरणार आहे, गच्च भरणारच आहे. माईक चेक करायला बोलावतात सगळ्यांना. माईक चेक करणं चाललंय मस्तपैकी. हॅलो, सर्वांनी माईक चेक करायला. कसा आहे प्रोड्युसर, कसा आवाज टाकतो बघितला का? हे असा आवाज टाकतात प्रोड्युसर माईक चेक करायला. आलं सर, दम देतात सर. म्हणजे धमकी दिली ना, धमकी दिली की सगळी पळत आल्यात बरं का माईक चेक करायला. धाडाधड मस्तपैकी माईक चेक करतोय मी. हॅलो, कसा येतो आवाज? मस्त ना, भारी आवाज. एवढं सर भरून आवाज द्यायचा असेल तर आम्हाला असा माईक वापरावाच लागतो, तरच आवाज आपण देऊ शकतो.
द्या रे द्या. आम्ही सगळे लेट आलोय तरी आम्हाला सगळ्यांना माईक मिळाला. सगळ्यात पहिल्यांदा येऊन बसले. मस्त हे माईक चेक करतायत आमचे सर. अभिप्राय सर. आणि हे इकडं हो काय विषय हे जुगाड करायला चाललंय काहीतरी बरं का. नाही नाही नारळ फोडतच नाही आम्ही. आणि सर आलेत. खूप लांबून आलाय. म्हणजे तुमचं स्वप्न आहे पण ती आमच्या डोळ्यातून पूर्ण होत आहे. 100% माणसाचा शो बालगंधर्वल होतोय आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 100% त्यासाठी आम्ही खास बारामतीवरून आलो शो बघायला. तुम्ही आला तुम्ही आमच्यासाठी एवढं लांबून आला हे आमच्यासाठी खूप काय नाही फॉर्मॅलिटी नाही. फॉर्मॅलिटीचा विषय नाही. कॅमेरा बोलावं लागतं. कट करायचं माझ्या हातात आहे. करायचं माझ्या हातात आहे. पण भारी वाटलं तुम्हाला इथं बघून. येस. आणि बारामतीकर तुम्ही यांना ओळखतच असाल. स्पेशल ओळख करून देण्याची काही गरज नाहीये. खरंच मला लय भारी वाटतंय की आपल्या मराठी माणसाचा आणि आपल्या बारामतीच्या माणसाचा शो बालगंधर्वल होतोय. लय मोठी अचिव्हमेंट. 100% आम्हाला पण खूप आनंद होतो. आणि तुम्हाला धन्यवाद. थँक्यू. हो हा ते रुसून गेला ना. तुम्हाला द्यायचं ना त्याचा बाईक. तो का तिकडे जाऊन बसले हो का. हे देतात रड नको इकडे. देतो म्हणाले ते. हो महाराज हो आवाज का करताय महाराज. तुम्ही राव ती पहिल्यांदा आलेला माणूस तुम्ही देताय बरं का. आणि आमचे नाटक चालू व्हायचे आधीच विनोद चालू होत्यात. आणि विनोद आज या माणसावर पडलाय. ठीक आहे बाया. टिकलीच नाही लावली. का नाही लावली टिकली. आता मी पटकन बोलवलं ना. येस नवीन साडी घेऊन आलेत आज. नवीन साडी नवीन पैंजण नाही घातलं का. माणसाला माईक दिलाय ना. आता मला कळालं की हा माणसाला का उशीर करत होते. काय करत आहे का एवढे फापट पसारा बोलायचे. हॅलो माईक चेक बोलून संपवायचं होतं. फायनली मी आलाय. आता खुश झालाय तो. उड्या मार 2-4. हो शेवंताबाई रेडी झालेल्या आहेत. गाईज मी आज नवीन साडी घातली. कशी दिसते. हा छान दिसते. कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. आणि बन सारखी बन आपल्या ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या. आम्ही असंच दररोज ब्लॉग करत राहू. प्रतीक सरांच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. खूप खूप धन्यवाद. खूप खूप राहुल सरांना माईक लेट भेटलाय पण मेकअपला सगळ्यात पहिल्यांदा बसले. गाईज मेकअप आर्टिस्ट इकडे बिझी असल्यामुळे माझा आज मेकअप करणारी स्वतः शेवंताबाई. हा मल्टी टॅलेंटेड आहेत त्या पण फक्त माझं मेकअप करतात. आणि हाऊसफुलचा बोर्ड लावायला आलोय नाटक सुरू व्हायच्या अगोदर. चला 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 मस्त वेगळी क्राऊड आलाय. मस्त मजा. हा मस्त पैकी येणार आहे इथं. कसं वाटतंय थोड्याच वेळात एंट्री घेणार आहेस. काय सांगायचं आता मित्रा. कसं वाटतंय. खूप छान भीती वाटते. भीती वाटते. हा टेन्शन घेऊ नको मी आहे. तर स्वरूप कसं वाटतंय थोड्याच वेळात प्रयोग चालू होणार आहे. आता मी फक्त एक व्हिडिओ करायसाठी तो हाऊसफुलचा बाहेर गेलतो. आम्हाला असलं जी याड लावलं ना आता मग 2 ते 3 मिनिटं लय झाली. 2 मिनिटं लय झाली पण तिथंच असं इतक्या डोळ्यावर पाणी आलं. शिव झालं येणारची 100%. त्यात काय वाद. तुला कसं वाटतंय. भीती पण वाटते पण आनंद पण इतका होतो की असं इथं पाणी आलंय माझ्या. टेन्शन नको घेऊ. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. मस्त प्रयोग करायचा, रिलॅक्स करायचा. आणि मी आहे तुझ्यासोबत कारण ही माझी कंटिन्यू को आर्टिस्ट असते त्यामुळे काहीच काळजी करू नका. बिंदास करूयात. बेस्ट लाग. तुम्हाला कसं वाटतं रे. तुला तर माहिती आहे आपल्याकडे सगळीकडे कामं चांगली असतात. आज तर मंजिल आहे. आज तर डबल करू आपण. मला म्हणजे इतकं भारी वाटते. असलं भयान पब्लिक आहे. असलं बेकार पब्लिक आहे.
बोलायचंच काम नाही. आजचा पण शो हाऊसफुल. हे स्टेज आहे तिथंच आम्ही आज दंगा करणार आहे. दंगा मजा करणार आहे. मजा मस्तपैकी पूजन करून घेतोय. नटराजाची पूजा करतोय आम्ही आता सगळे. छान प्रयोग लवकरच चालू होईल आणि मस्त होणार आहे प्रयोग. मजा येणार आहे. कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय गॉगल ते गॉगल. विंगेतनं नाटक बघायची मज्जाच वेगळी असते. मस्तपैकी आम्ही विंगेत थांबलो इथं. माझी को आर्टिस्ट आम्ही नाटक बघतोय. आज तर सुरुवातीलाच वन्स मोर आलेला आहे. इंटरव्हलमध्ये प्रवीण तरडे सर नव्हते आले पण कास्टिंग डिरेक्टर आहेत आणि पिट्या भाई म्हणून ज्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो ते सुद्धा इथं आले. त्यांनी त्यांच्या फिल्मचं प्रमोशन केलं प्लस आमच्या नाटकाचं पण प्रमोशन केलं. ते इथं आले. आम्हाला खूप छान वाटलं. भरपूर सगळी टीम तिथं होती. कलाकार ॲक्ट्रेस जे आमच्यासोबत उभे होते. ही आहे मेकअप रूम. म्हणजे इथं साऊंड दिलाय. कशासाठी दिलाय ते इथं मेकअप करत असताना त्यांची एंट्री कुठल्या डायलॉगला आहे ते कळावं म्हणून ते साऊंड देते. तुम्हाला ऐकू येत असेल. मस्त हाऊसफुल झालाय प्रयोग. मस्त वाटलं प्रयोग हाऊसफुल झाला. लोक येत आहेत आमच्यासोबत फोटो काढतायत म्हणून जरा म्हणलं मी पण त्यांना फोटोत घ्यावं. पाणी आलं आपल्यासारखंच येऊन असं ऑडियन्स एवढं प्रेम भेटते असं जास्त व्यवहारल्यासारखं झालं. शिव्याचा राहतो शिव्याचा सारखं म्हणून असतो आपल्याला नाट्य करायचं अरे म्हणलं एकदा झालाय. कसं वाटतंय? मी शेवटच्या सीनला रडलो ना. रिअर मध्ये रडलो. म्हणजे मला खरंच मला राहूनच नाही इतक्या वाटतं. तरी मी कंट्रोल करत होतो पण नाही झालं कंट्रोल. काय की ती पुढचं पब्लिक बघितलं आणि त्यात ती नंतर ती बारगंडरचं म्हणजे असं स्वप्न आगाव काटावर भरायला रडलो मी. हे कंट्रोल करून रडत होतो. नंतर श्रावणी मला होती रडू नको म्हणलं थांब रडलो होतो मी शेवटच्या सीनला. जेव्हा हे म्हणतात ना हे बघा आणि त्या टाइमला ती नाला शिकून आलो का तो पाणीच राहावं. तुला कसं वाटतं? तुला कसं वाटतं? आणि मला खूप जेवायचे कसं वाटतं? खूप मनापासून आनंद झाला आहे. तो आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. निशब्द झालोय. खूप मजा आली आणि खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालं आणि
आता सगळ्यात महत्वाच्या माणसाला आपण विचारू की त्याचं 8 वर्षापासून स्वप्न होतं की बालगंधर्ववरती काम करायचं, या रंगमंचावरती नाटक करायचं. त्याला आता आपण विचारू की कसं वाटतंय आता परफॉर्म करून. तर राहुल, कसं वाटतं तुला रंगमंचावरती अशा पद्धतीने येऊन तुझा जो संकल्प होता की गेलं तर नाटक करायचं, आता कसं वाटतंय? म्हणजे आता तू प्रश्न विचारलाय इथं दाखव. प्रश्न विचारलाय तरी सुद्धा अंगावर काटा येतोय मित्रा. म्हणजे खोटं काय नाही तुला दिसेल. येस. जसं पहिल्या प्रवेशाला पहिला प्रवेश घेतला तसं मला आठवतच नाही की मी नक्की म्हणजे काय होतो आणि काय केलंय काय नाही. फक्त चाललंय, म्हणजे जे चाललंय ते चाललंय. कोणतरी माझ्याकडनं करून घेते पास. एक शब्द समाधान. कालपर्यंतची तुला भीती वाटत होती प्रवेश करायच्या आत, आज काय झालं सांग? असं समाधान आहे की इतके वर्ष जे आपण म्हणजे ज्या क्षेत्रासाठी ज्याच्यासाठी तडफड करत चालली होती की बाबा ज्या रंगमंचावरती परफॉर्म करायचं होतं, या स्वप्न पूर्ण झालं. प्रत्येक सरांचा आशीर्वाद देत. नाही असं काय नाही. दुसरं काय तर तो खूप आनंदी आहे, म्हणजे त्याला शब्द सुचत नाही एवढा आनंदी आहे. म्हणजे खरंच असतं माणसाच्या. आणि कालपर्यंत म्हणत होता की मला भीती वाटते, पण मला माहिती होतं एकदा प्रवेश केला ना, अरे रंगमंच आहेच तसा, तो तुमच्याकडनं करून घेतो, तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही. आणि आज सगळ्या माझ्या टीम मेंबरनी एक नंबर काम केलं, एक नंबर काम केलं. आणि प्रयोग वाजलाय, लय जोरात वाजलाय. आकाश सर, कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर एकदा नानांच्या आवाजात एक डायलॉग, ते कुलकुलवाला एकदा. आता कसं वाटतंय? कूल केला का नाही गंधर्व हाऊसफुल. भैया इतके एक्साइटमेंट होते आणि खरं छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं गाडीकर सर? मला वाटतं परत शो लावा. कुठं? इथंच मजा आली ना आज. रंगमंचाची हीच तर मजा आहे आणि खरंच भारी वाटलं. आता आम्ही पॅकिंग करतोय, जेवण करायचंय. वाजलेत एक आणि आम्ही निघणार आहे. आमचा रिॲक्शन किंगला विचारू, कसं वाटलं? क्वालिटी वाटली एवढंच? रिॲक्शन देऊन सांगा एकदा. येस. सो गाईज, आता आम्ही जेवण करायला चाललोय. चला सुरू सर, जेवण करू आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊ आणि बाकीच्यांना विचारायचे कसं वाटले. आणि तुम्ही पण चिता तुम्हाला बघायला मिळेल ते तर नक्की या सर्किट लाईव्ह शो. शेवंताबाई, कसं वाटलं? खूप मस्त वाटलं, खूप भारी वाटलं. या बालगंधर्ववरती परफॉर्म करायला मिळालं किंवा नाटक करायला मिळालं, कसं वाटलं? लय भारी वाटलं. एवढं भारी मला कधीच नाही वाटलं, एवढं भारी वाटलं. माझं ड्रीम पूर्ण झालं. ड्रीम येस. तुम्हाला कसं वाटलं? ड्रीम म्हणलंय मी. खूप छान वाटलं. भारी वाटलं ना? मजा आली ना या रंगमंचावरती काम करायला? श्रावणी मॅडम, मला सांगता जरा तुम्हाला कसं वाटलं? स्वप्न जगते असं वाटलं. अनुभव कसा होता? मला तिथनं असं वाटतंय हा रंगमंच सोडून जायलाच नको कुठं. अजून मला थांबायचं इथं. येस, म्हणजे इतके सगळे खुश आहेत आणि लय भारी वाटले सगळ्यांना. मला पण द्या, माझा पण मेकअप काढू द्या. आणि नेहमी थिएटरमधून निघताना मेकअप काढून निघायचं असतं म्हणून आम्ही सगळे आता वेट टिश्यूने मेकअप काढतोय. कारण मेकअप घेऊन असं निघायचं नसतं. आता मेकअप काढतोय, तसं मला मेकअपची काही गरज नाही, तरी करावं लागतो. हे मस्तपैकी आम्ही इथं आता जेवण करणार आहे. ताट एवढं सुंदर मी ताट भरून घेतलंय आणि आम्ही सगळे आता मस्त जेवण करणार आहे. सगळे खुश आहे, आनंदी आहे. मी नाही आनंदी, खायला लागतं. अहो, प्रयोगा दिवशी वेजच खावं माणसाने, कळलं का? मयूर, कसं वाटतंय? पण ह्या माणसाची ऍक्टिंग लय आवडली मला. काय भाई, तुझ्या डोळ्यात जी नशा होती ना, आज तुम्ही भाई तुझ्या डोळ्यात जी नशा होती ना त्या दिवशी, हा? मला दिसला, समोर दिसला अख्खा सीन. हवस भाई, असं वाटलं खातो का काय आता. आम्ही दुसऱ्या 4 जणांकडे बघितलंच नाही, त्या एकाच माणसाकडे बघत होतो. हो सर, काहीतरी बघा. कसं कसं म्हणजे घ्यायचं हाताने. मस्तपैकी सगळं जेवण झालंय आमचं. आता जायची तयारी. म्हणजे तुम्ही करताय? येस, छान. थँक्यू. प्रोड्युसरची मेहरबानी, दुसरं काय दावा. आणि छान टीम आहे. नाटक संपलंय, आता निघालो आम्ही. सगळे कंटाळलेत, पण कंटाळा नाही, खरं तर चेहऱ्यावर एवढा हसू आहे कारण प्रयोग भारी झाला, त्यामुळे कंटाळा पण काय वाटत नाही. आता आम्ही निघालो, गाडीत बसतो आणि घरी पोचतो.
नाटक झालं, प्रयोग झाला, हाऊसफुल झाला, पण या माणसांची तयारी अजून चालूच आहे. खरंच बॅकस्टेज करणं सोपं नसतं. तर नमस्कार, पोचलो आता आम्ही आमच्या घरी म्हणजे जिथं सेट वगैरे ठेवतो तिथं. तर छान झाला प्रयोग, आवडला सगळ्यांना, मस्त वाटलं. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.